शाळा सोनुर्ली केळापूर जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष पांढरकवडा, भाविक भगत, माननीय प्रशांत टेकाम, माननीय विकास शेंडे, माननीय आकाश कुकडे, या शाळेचे मुख्याध्यापक माननीय एम सूर्यवंशी सर, या कार्यक्रमाचे आयोजक अधीक्षक मनोज गाढवे सर, आयोजक स्वप्नील आत्राम सर, तसंच सर्वांनी सहकार्य केलं। सर्वांचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा या चॅनलमध्ये स्वागत। विश्व शांतीचे अग्रदूत व्यक्ती हा जन्माने श्रेष्ठ नसतो तर कर्माने श्रेष्ठ असतो असे प्रतिबिंबित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तथागत बुद्ध, सिंबल ऑफ द नॉलेज, अर्थातच ज्ञानाचे प्रतीक, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच आज त्यांचा वाढदिवस आहे। या कार्यक्रमाला मला आपण बोलवलं, अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एम सूर्यवंशी सर, या कार्यक्रमाला आयोजन ज्यांनी केलं असे मनोज गाढवे सर, अधीक्षक, आयोजक स्वप्नील आत्राम, या कार्यक्रमाला उमरीवरून आलेले आमचे मित्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य गुप्ता सर, विचारपीठावर विराजमान झालेल्या आपला मॅडम, या कार्यक्रमाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या दुपारे मॅडमचा वर्ग, तसेच बालबालिका विद्यार्थी मित्रांनो, आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरी करत आहोत। मला अतिशय आनंद होतो की या जगामध्ये एकूण 191 राष्ट्र आहेत, देश आहेत आणि त्यापैकी 65 राष्ट्रांमध्ये आज आनंदाने उत्साहाने ज्या व्यक्तींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, गरीब श्रीमंत भेदभाव दूर केला, यांची आज जयंती, तुमचे आमचे मसीहा, या शाळेची निर्मिती, या वसतिगृहाची निर्मिती, प्रकल्प कार्याची निर्मिती करणारे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पंचांग प्रणाम करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपला 7 दिवसाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। हा कृती कार्यक्रम आपण आयोजित केला, मी सर्व शिक्षक मंडळींचं अभिनंदन करतो। खरोखरच
विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. विद्यार्थी विचारवंत व्हावा, विद्यार्थी ज्ञानवंत व्हावा, विद्यार्थ्यांची गरिबी दूर व्हावी, विद्यार्थ्यांच्या पालकांना सुख मिळावं, झोपडीची बिल्डिंग व्हावी, तुम्ही गाडीमध्ये फिरावं, फोर व्हीलरमध्ये फिरावं, चांगले चांगले कपडे तुम्ही परिधान करावे, बंगल्यामध्ये राहावं. हे कधी शक्य आहे? हे कधी यश मिळणार आहे तुम्हाला शिक्षक चांगले मिळाले तर. विद्यार्थी हे ज्ञानाचा कणा आहे. विद्यार्थ्यामध्ये काहीतरी करण्याचा ध्यास असतो. परिस्थितीच्या तापत्या काव्यावर ज्यांचे पाय पडतात परंतु तळवे भाजत नाही, इच्छा आकांक्षा नष्ट होत नाही, त्याला विद्यार्थी म्हणतात. परिस्थितीचा बाऊ करायचं नाही. गरिबी आहे, पुस्तकं नाही, कपडे नाही, माझ्या घरचं अभ्यासाचं वातावरण नाही, याचा भाऊ करायचा नाही. म्हणून शासनाने वसतिगृह तुम्हाला निर्माण करून दिलं का तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आणि हा व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना आमच्यावर तुम्हाला घडवण्याची जबाबदारी दिलेली आहे. आता ज्या मुली डान्स करत होत्या, हे डान्स तुम्ही जरी करत असेल तरी आमच्या डोक्यात राहते हे शिक्षक डान्स, शिक्षिका डान्स करत आहे. तुम्ही पहिला नंबरला येणं म्हणजे तुम्ही आले नाही, त्या शिक्षकाने शिकवल्यामुळे तुम्ही पहिला नंबरला आले, ते शिक्षक पहिल्या नंबरला आले. तुम्हाला फक्त अभ्यास करायचं सांगितलं, तुम्हाला फक्त डान्स करण्याचं सांगितलं, तुम्ही ते फक्त आमच्या समोर मांडलं. परंतु याच्या मागे जे घडवण्याचं काम आहे हे शिक्षकांचं काम आहे, शिक्षकांचं काम आहे. आणि शिक्षकामध्ये शिस्त नसेल, ते विद्यार्थी घडवण्याची क्षमता नसेल, शिक्षक स्वतःच्या कर्तव्याला जाणत नसेल, त्यांनी शिक्षक पेशा सोडून द्यावा. देशाची पिढी बर्बाद कशी होणार नाही, देशातील विद्यार्थी वाया कसे जाणार नाही, ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची आज जबाबदारी, करण्याचं नेतृत्व आज शिक्षकावर येऊन पडलेलं आहे. कुंभार माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो? कुंभार कसा असतो? कुंभार मातीच्या चिखलाला तुडवतो, खूप तुडवतो आणि त्या मातीच्या चिखलापासून माठ तयार होतो पाण्याचा. त्याला भाजल्या जाते, त्या चिखलाला, त्या मातीला भाजल्या जाते आणि तो माठ कडक कितीही ऊन असू द्या थंडगार फ्रीज सारखं पाणी देते. कुंभाराची हे करामत आहे. हे विद्यार्थी सुटाबुटात जर आणायचे असेल, या देशाला महासत्ताक जर करायचं असेल, या देशामध्ये सुजलम सुफलम सगळ्यांच्या अन्न वस्त्र निवारा गरजा जर पूर्ण करायच्या असेल आणि देश विकासाच्या दिशेवर जर न्यायचं असेल तर ही जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. आम्ही कुंभार आहोत. आता या ठिकाणी बसलेले जे विद्यार्थी आहेत हे पुण्यावरून आलेले आहेत, ग्रामीण भागावरून आलेले आहे. तुमचे पालक शिकलेले नाही, तुमचे आई वडील अशिक्षित आहे, तुम्हाला घर राहायला नाही, तुम्हाला पाहिजे ते पैसे भेटत नाही, पाहिजे तसे कपडे भेटत नाही, पाहिजे ते अभ्यासाचं वातावरण नाही, पुस्तकं नाही. अशा अवस्थेमध्ये या शाळेमध्ये, या वसतिगृहामध्ये तुम्ही आले. हे शासनाने संविधानामध्ये तरतूद केली आणि प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी वसतिगृह तयार केलं. आणि तुम्ही उद्याचे भविष्य आहात, तुम्ही उद्याचे नागरिक आहात. म्हणून शिक्षकांनी कुंभाराची भूमिका घ्यावी. कोरडवाहू शेती आणि इरिगेशन शेती तुम्हाला माहित असेल, सगळे शेतकऱ्यांचे तुम्ही मुलं आहात. कोरडवाहू शेती आणि इरिगेशनची शेती माहित आहे का? ज्या शेतीमध्ये पाण्याच्या माध्यमातून गहू, चणा, सोयाबीन किंवा फल्ली, ऊस इरिगेशनचं पीक निघते, त्याला इरिगेशनची शेती म्हणतात. परंतु ज्या शेतामध्ये विहीरच नाही, पाण्याची व्यवस्थाच नाही, अशा शेतीला इरिगेशन करणं शक्य आहे का? नाही. परंतु इथे हे जे बसलेले शिक्षक आहे तुमचे, हे कोरडवाहू शेती आहे तुमची. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही शिक्षक नाही आहे तुमचे.
आम्ही तुमचे शिक्षक नाही आहे, आम्ही तुमचे शेतकरी आहोत. आणि शेतीला ज्या पद्धतीनं नांगरण वखरण डवरण केल्या जाते, फवारणी केल्या जाते, तसं आम्ही तुम्हाला नांगरतो, वखरतो, डवरतो, तुमच्यावर फवारणी करतो विचाराची. तुमच्याकडून अभ्यास करून घेतो, तुमच्याकडून डान्स करून घेतो, तुम्हाला बोलायचं, चालायचं, वाचायचं हे शिकवतो. ही आमची तुम्ही शेती आहात. आणि ही शेती पिकणं म्हणजे काय? तुम्ही नोकरीला लागणे, तुम्ही डान्स स्पर्धेमध्ये पहिला येणे, तुम्ही क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला येणे, तेव्हा आमची शेती पिकली असं समजा. लोहार माहित आहे का मुलांना? लोहार माहित आहे? लोहार कुऱ्हाड आहे का सगळ्यांच्या घरी? विळा आहे. लोहाराकडे गेल्यानंतर त्या कुऱ्हाडीला धारदार बनायचा असेल तर तो लोहार काय करतो? त्याला विस्तवात तापवतो, त्याला घन मारतो आणि तेव्हा तो लोहार कुऱ्हाड बनवतो आणि मोठ्या झाडाला तोडून टाकते ती कुऱ्हाड. किती लोहाराचं काम मोठं आहे? एवढीशी कुऱ्हाड आणि एका मोठ्या झाडाला 100 क्विंटलचं झाड असू द्या, 50 क्विंटलचं झाड असू द्या, अगदी काही तासामध्ये ते झाड तोडते. एवढी क्षमता त्या लोहारात आहे. मग विद्यार्थ्याला लालबुंद करा, विद्यार्थ्याकडून करून घ्या. लोहाराची भूमिका शिक्षकांनी घेतली पाहिजे. लोहाराची भूमिका. आज 14 एप्रिलच्या निमित्ताने तुम्हाला बाबासाहेबांच्या संदर्भात काही संदर्भ सांगणार आहे. बाबासाहेबांची जयंती असल्यामुळे विद्यार्थी हा शाळेमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांचं जीवन कसं होतं याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. महात्मा फुलेचं जीवन कसं होतं याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं, संभाजीचं जीवन कसं होतं याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जरी आज तुम्ही 8व्या 9व्या वर्गात 5व्या 6व्या 7व्या वर्गात जरी असाल तरी कमी वयामध्ये जास्त स्मरणशक्ती असते. तुम्ही 5व्या 6व्या वर्गापर्यंत जेवढं ज्ञान ग्रहण केले ना ते कायमच्या लक्षात राहते तुम्हाला. एवढी तुमची बुद्धी चालत. मग हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झालेला आहे. महूमध्ये जन्म झाला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्या वर्गात गेले 7 नोव्हेंबरचा दिवस साताऱ्याच्या स्कूलमध्ये, तेव्हा शाळेमध्ये बाबासाहेबांना प्रवेश नव्हता. तुमच्या वयाचे बाबासाहेबला पहिल्या वर्गात प्रवेश नव्हता. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जे प्रतिमेमध्ये दिसतात ना ते वर्गाच्या बाहेर बसायचे. वर्गात त्यांना बसण्याचा अधिकार नव्हता, त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता, त्यांचे डबे हल्लं पाणी पिण्याचा अधिकार शाळेत त्यांना नव्हता. वर्गाच्या बाहेर बसून भारताचं जे संविधान आहे, भारताची जी राज्यघटना आहे ते बाबासाहेबांनी लिहिली. या देशाची राज्यघटना, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ राज्यघटना कोणती असेल तर भारतीय संविधान. जगामध्ये जर कोणती समस्या निर्माण झाली असेल तर भारतीय संविधानाकडे पाहायला जाते आणि जगातली समस्या सोडल्या जाते. असा भीमराव आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसायचे. आणि वर्गातील विद्यार्थ्याला जेव्हा उत्तर येत नसेल तेव्हा डॉक्टर आंबेडकरांना उत्तर विचारत असत. वर्गातील एकाही विद्यार्थ्याला उत्तर यायचं नाही. बाहेर बसलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर यायचं. एवढे बाबासाहेब आंबेडकर हुशार होते, एवढे तल्लख बुद्धीचे होते. आपण का होऊ शकत नाही बाबासाहेबांसारखं? आपण काय होऊ शकत नाही? प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा अधिकार आहे संविधानानुसार. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे संविधानानुसार. आणि हा अधिकार मिळाला असताना तुम्ही जर शिकले नाही तर हा तुमचा दोष नाही. म्हणून आईवडिलांचं दुःख पहा, आईवडिलांच्या चेहऱ्याकडे पहा ना तुम्ही. आई वडील दिवसभर शेतामध्ये मुलांना काम करते. नांगरण, वखरण, डवरण, पाणी देणं, निंदणं, खत टाकणं. आईच्या चेहऱ्याकडे पहा, वडिलांच्या चेहऱ्याकडे. किती कष्ट आहे, किती कष्ट आहे, किती संघर्ष आहे आपल्या आईवडिलांचे. आणि आईवडिलांना जर तुम्हाला राजासारखं जर ठेवायचं असेल, आईवडिलांना चांगलं घर तुम्हाला बांधून द्यायचं असेल, आईवडिलांना सुखी जर तुम्हाला करायचं असेल, या शिक्षकांचे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला बाकीचे कामधंदे सोडून अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्याने कोणीही मरत नाही.
अभ्यास केल्यानं कोणाच्याही शरीराला छिद्र पडत नाही. अभ्यासाने माणूस ज्ञानवंत होते, माणूस कीर्तिवंत होते, माणसाला प्रतिष्ठा मिळते. आणि अभ्यास केल्यानं लाखो रुपये तुमच्याकडे येते, लाखो रुपये. पैसे राहते. तुमच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या ज्या गरजा आहेत, ह्या गरजा तुमच्या शरीराला सुखकर आहे. पण शिक्षण हे जे मानसिक गरज आहे हे तुम्हाला बुद्धिमान बनवतं. म्हणून शिक्षण ही आवश्यक गरज आहे मूलभूत गरजामध्ये. ते नंतर प्रतिबिंबित केली शासनाने. परंतु शिक्षण जर घेतलं ना तुम्हाला सत्य असत्य याच्यातील फरक कळतो. तुम्हाला कोणीही बुद्धू बनवणार नाही. तुम्हाला कोणीही काही फसवणूक करणार नाही. हे शिक्षणात ताकद आहे. जे काही विद्वान झाले, जे काही शिक्षक झाले, लेक्चरर झाले, वकील झाले, डॉक्टर झाले, प्राध्यापक झाले, इंजिनियर झाले, हे शिकल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही खूप शिका, खूप शिका. बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या. 32 MA, PhD, बाराटला DSc, LLB अशा 32 डिग्र्या होत्या. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्या विषयाचा अभ्यास केला त्यांनी. आणि हा अभ्यास करत असताना खाण्याची व्यवस्था नव्हती बाबासाहेबांकडे. बाबासाहेब जेव्हा 10वा वर्ग पास झाले तेव्हा बाबासाहेबांचा सत्कार देण्यात आलेला आहे गावामध्ये. तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा सत्कार होतो गावामध्ये. तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन फिरते, अरे या मुलासारखा हुशार विद्यार्थी गावात नाही. राहायची बाबासाहेबांची राहायची, तिथेच अभ्यास करायचा. दिवसभर खायला मिळायचं नाही. अमेरिकेत इंग्लंडमध्ये असताना ब्रेड खाऊन अभ्यास केला. आणि या जगामध्ये एक कोलंबिया विद्यापीठामध्ये रिसर्च झाला का जगात सगळ्यात मोठे विद्वान कोण. 200 लोकांचे नावं आले. 200 लोकांतून 100 लोक काढले. आणि या 100 लोकांमध्ये 5 विद्वान कोण जगामध्ये. 2003 मध्ये हा रिसर्च झाला. आणि 5 विद्वानामध्ये 1 नंबरचे विद्वान जगात जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठानं घोषित केलं. आणि तिथे बाबासाहेबांची अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा पुतळा लावण्यात आला. सोनेरी कलरचा पुतळा बाबासाहेबांचा 7 फुटाचा. आणि त्या पुतळ्यासमोर एक वाक्य लिहिलं, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक. ज्ञानवंत व्हा, गुणवंत व्हा. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, शिक्षकांचं स्वप्न पूर्ण करा. आणि अभ्यासाशिवाय ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचं आहे तिथं एकच नंबर नाही. डान्स करायचा असेल 1 नंबर, क्रिकेट खेळायचा असेल 1 नंबर, भाषण करायचं असेल 1 नंबर, व्हॉलीबॉल खेळायचा असेल 1च नंबर, वर्गात शिकत असताना 1च नंबर. पहिल्या नंबरनं कसं मी येईल याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करा. आपल्या जीवनाची भाजी पहिला नंबर येण्यासाठी. आणि पहिला नंबर आलेला विद्यार्थी सगळ्या शिक्षकाला, आई वडिलाला, समाजाला प्रिय असतो. विद्यार्थी असावा, मुलगा असावा तर असा असावा असे सगळे लोक म्हणतात. म्हणून आत्ताचे दिवस वाया घालवू नका. हे दिवस तुम्हाला कधीच पुन्हा येणार नाही. आता जर तुमचं इंग्रजी, मराठी, गणित हे विषय जर बिघडले तर तुम्ही 10वा वर्ग नापास झाल्याशिवाय राहणार नाही. आता गव्हर्नमेंटनं धोरण आखलं, मागं ओळून सुद्धा पाहता येत नाही, कॉपी एकही चालणार नाही. आता आजचे कॉलेजचे पेपर झाले, एकाही विद्यार्थ्याला कॉपी चालवता आली नाही. कॉपी मुक्त सेंटर म्हणजे ज्ञानवंत विद्यार्थी 10वा वर्ग पास होईल. आणि ते तयारी तुम्हाला आत्तापासून करावं लागेल. 5व्या वर्गापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल, वेळापत्रक तयार करावं लागेल. आणि बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघीचं दूध आहे, ते पिल्यास गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पहा, शिक्षण हे काही मेंढराचं, बकरीचं, शेळीचं दूध नाही. कोणाचं दूध आहे? वाघीचं. वाघीचं दूध का? कारण वाघासारखे तुम्ही शिक्षण देता नंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणासोबत विनय, शिक्षणासोबत शील, शिक्षणासोबत सदाचार हे तुमच्यात असलं पाहिजे. बाबासाहेब MA, PhD, बाराटला DSc एवढ्या पदव्या घेतल्या, परंतु बाबासाहेबांकडे गर्व कोणताच नव्हता. विनयशीलता होती, विनम्रता होती,
लोकांसाठी एससी एसटी ओबीसी व्हीजेंटी म्हणजे याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली कुणबी मराठा आदिवासी सगळ्या लोकांसाठी संविधान लिहिलं. हे संविधान एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, एका पंथाचं नाही. आणि या संविधानामध्ये 340 कलमानुसार ओबीसींना आरक्षण आहे, आदिवासींना आरक्षण आहे 341 आणि नंतर 342 कलमानुसार एसटीला आरक्षण. सगळ्या जाती धर्मातील विशेष करून जे डोंगराळ भागात राहतात, नदीकाठी राहतात, नाल्याकाठी राहतात अशा आदिवासी लोकांना शेत्या सुद्धा मिळाल्या. सोबतच वसतिगृह आहे, सोबतच नोकरीमध्ये आरक्षण आहे, परराष्ट्रामध्ये जाण्याचं तुम्हाला आरक्षण आहे, प्रकल्प कार्यालय निर्माण केले. हे बाबासाहेबांनी या देशातील गरीबातील गरिबी दूर व्हावी, गरीब श्रीमंत भेद व्हावं, श्रीमंत न होता गरीब न राहता दोन्ही वर्ग समपातळीवर द्यावं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. अहो हे जे तुम्ही ड्रेस इथे घातलेले आहे, मी वसतिगृहाचा विद्यार्थी आहे, मी आदिवासी वसतिगृहात शिकलो. मी किनवट तालुक्यामध्ये आदिवासी वसतिगृह आहे. माझं 12वी पासून तर फायनल पर्यंतचं शिक्षण म्हणजे 11वी पासून तर 15वी पर्यंतचं शिक्षण हे आदिवासी वसतिगृहात माझं झालं. तुमच्यासारखाच मी होतो, मलाही काही तेवढं येत नव्हतं, पण मला जाणीव झाली का माझी गरिबी कशी दूर होईल. मी कसा सुद्धा उठात राहील, मी गाडीत कसा फिरेल, माझा बंगला कसा असेल आणि त्यासाठी मी जीवाची बाजी लावली. रात्री 12 2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचा. 2 वाजता उठलं रात्री झोपेतून तर सकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. आई वडील माझे मोळा विकत होते, लाकडं विकत होते बाजारामध्ये जाऊन. घर सुद्धा मला व्यवस्थित नव्हतं. 10 वाजेपर्यंत मला चप्पल मिळाली नाही. ड्रेस तर कोणाचे तरी घ्यायचे, शिवायचे, घालायचे, दुसऱ्याचे ड्रेस घेऊन. हे कशामुळे आज मी गाडीत फिरतो, आज मी बंगल्यामध्ये राहतो, आज सुद्धा कुठे मी राहतो, हे कशामुळे झालं? अभ्यास केल्यामुळे. खूप अभ्यास आहे. बाबासाहेबांनी किती पुस्तकं वाचली माहित आहे का मुलांना? तुम्ही किती वाचता? फक्त शाळेत 5-7 पुस्तकं वाचता. बाबासाहेबांनी 45,000 पुस्तकं वाचली. म्हणजे जिथे हात दिसते तेव्हा हात भरून पूर्ण पुस्तक बाबासाहेबांना वाचले. कसे वाचले असं वाटतं? लोक राहण्यासाठी घर बांधते, बाबासाहेबांनी पुस्तक ठेवण्यासाठी राजगृह बांधले. बाबासाहेबांचा मित्र हे पुस्तक होतं. आज तुम्ही कोणतं पुस्तक वाचता आणि तुमच्यासोबत कोणता मित्र आहे याच्यावरून तुमचं भविष्य ठरत असते. चांगले मित्र असेल तर सोबत ठेवा, वाईट मित्र असेल तर असली नागासारखं त्याला दूर करा. चांगले पुस्तकं वाचा, चांगले विचार वाचा. बाबासाहेब जेव्हा मसुदा समितीमध्ये गेले, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. बाबासाहेबांच्या लक्षात आलं क्रांतिकारकांचं स्वप्न, समाज सुधारकाचं स्वप्न, संतांचं स्वप्न, तुकडोजी महाराजांचं स्वप्न, तुकाराम राष्ट्रसंत तुकारामाचं स्वप्न, गाडगेबाबांचं स्वप्न, कबीराचं स्वप्न, महात्मा फुलेचं स्वप्न मला पूर्ण करायचं. आणि स्त्री पुरुष समानता, समान कामासाठी समान वेतन, गरिबातील गरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात केला. फंडामेंटल ऑफ राईटनुसार सगळ्यांना 7 अधिकार दिले. तुम्हाला शिक्षण देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. तुम्हाला संस्थेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार, मुद्रणाचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार. आधी तुम्हाला शिक्षण घेता येत नव्हतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र केवळ एकच वर्ग शिक्षण घेत होता. परंतु आता सगळेजण शिक्षण देतात. मुलींना तर घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. 9व्या वर्षी तुमचं लग्न होत होतं मुलीचं. चूल आणि धूल, जिच्या हातात पाण्याची दोरी ती जगवून झाली, अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था त्यावेळेस होती. मुलीने शिकू नये, मुलींनी बाहेर निघू नये, सतीची पद्धत, बालविवाह पद्धत, विधवा पुनर्विवाह बंदी, अनेक कर्मकांड या देशामध्ये होते. लहानपणी वडिलांची सेवा करायची, मोठेपणी नवऱ्याची सेवा करायची, म्हातारपणी मुलाची सेवा करायची. अशा पद्धतीनं स्त्रीला अक्कल नसते.
स्त्रियांची अक्कल घुटण्यात आहे अशी व्यवस्था 1950 पर्यंत होती. आज 2025 म्हणजे 75 वर्षात आज सरपंचाच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत तुम्ही जाता. वैज्ञानिक होता. आज कंडक्टर पासून तर विमान चालकापर्यंत आपल्या स्त्रिया गेलेल्या आहेत. पोलीस सेवा असू द्या, IPS UPSC असू द्या, जिल्हा अधिकारी असू द्या, तहसीलदार असू द्या, हे तुम्हाला बनण्याचा अधिकार आहे. या शिक्षक लोकांचं काय स्वप्न आहे? माझी मुलगी 4 व्हीलर मध्ये मोठ्या गाडीमध्ये फिरली पाहिजे. तिला संरक्षण करण्यासाठी एक पोलीस असावा, तिच्या हाताखाली 4 नोकर असावे, तिचा मोठा बंगला असावा. शिक्षकाचं ध्येय काय असते? विद्यार्थ्याला घडवणं. जर विद्यार्थी घडत नसेल तर ते विद्यार्थ्याचा दोष नाही, तो शिक्षकाचा दोष. शिक्षक कमी पडले विद्यार्थी न घडवल्या. तुम्ही तर शिका. तुम्ही मातीचा गोळा, या मातीच्या गोळ्याला मूर्ती कशी बनवायची, ती मूर्ती कशी छान बनवायची, हे शिक्षकाच्या हातात आहे. म्हणून शिक्षकाने केवळ टाइमपास म्हणून शिकू नये. तुम्हाला माझे मुलं आहे बा, मी माझ्या मुलाला कसं शिकू शकतो हे शिक्षकाच्या डोक्यात असलं पाहिजे. मला अभिमान वाटते तुमच्या शाळेचे सूर्यवंशी सर सकाळपासून सायंकाळपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल याचा प्रयत्न करते. अहो स्वतःसाठी जगलास तर गेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. लोकांसाठी जगावं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद त्यांना जीवनभर फाशी दिली. जीवनभर फाशी दिली. का फाशी दिली? कारण हे देश स्वातंत्र्य तुम्ही करू नका, हे देश गुलामगिरीतच राहावं असं इंग्लंडला वाटत होतं, इंग्रजाला वाटत होतं. पण या लोकांनी इंग्लंडचा कळून विरोध केला. त्यांचे शिक्षण प्रणालीवर बहिष्कार टाकला, त्यांच्या कपड्यावर जाळपोळ केली, इंग्रज अधिकाऱ्यांना जिवंत मारलं. आणि तुम्हाला यांच्या फाशीच्या शिक्षेमुळे आज तुमच्या देशात संविधान तयार झालं. आपल्या देशात सगळे लोक आनंदाला राहतात. त्यांचं काय स्वप्न होतं क्रांतिकारकांचं? तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा गरजा पूर्ण व्हावं, तुम्ही गुलामगिरीतून मुक्त व्हावं, या अनुषंगाने त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचं काय स्वप्न आहे? राष्ट्रसंत तुकारामांचं काय स्वप्न आहे? कबीराचं स्वप्न काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुलेचं स्वप्न काय? विद्या आहे, धन आहे, श्रेष्ठ साऱ्या धनावली, जिचा सारा तयापाशी त्या स्वप्नाची श्रेष्ठ झालं. तुमच्याकडे विद्या असेल तरच तुम्ही श्रेष्ठ. विद्येना मती मतीवेना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खातले, एवढे अनर्थ आहे का विद्येने? अविद्या डोक्यातून काढून टाका. कर्मकांड, आरत्या विद्या पाठ करणं सोडा, कविता पाठ करा, इंग्रजीचे शब्द पाठ करा. वायफळ चर्चा करू नका, वायफळ वेळ घालू नका. आईवडिलांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, शिक्षक लोकांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, बाबासाहेबांची पिढी जर घडवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट करून सगळ्यांना न्याय दिला हे लक्षात ठेवा. सगळ्या जाती धर्मांना न्याय दिला बाबासाहेबांनी. आज जयंती आहे, जयंती का साजरी करतो आपण? कारण त्या माणसाचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्यासाठी प्रयत्न करताना 4 मुलं मरण पावले. गंगाधर गेला, राजेश गेला, इंदू गेला, राजरत्न गेला. 4 मुलं तुमच्यासाठी बाबासाहेबांनी, डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी त्याग केलं. मुलांकडे दुर्लक्ष केलं, पत्नीकडे दुर्लक्ष केलं, वडिलांकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून सिंहावतर आले ज्ञानाचे प्रतीक. तुमची प्रेरणा कोण असावं? महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे तुमची प्रेरणा असावी. ते तसेच जीवन जगले. त्यांचं चरित्र कसं होतं आणि त्यांच्या चरित्रापासून आपलं चरित्र कसं घडेल याचा सतत विचार करा. याचा सतत विचार करा. आणि मुलीच्या बाबतीत महत्वाची गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही आता मोठ्या मोठ्या होत आहे. आई वडिलांचा अपमान होईल असं कधीही कृत्य करू नका. आई वडिलांनी खाली पाहावं असं कधीही काम करू नका. तुमचं चरित्र खूप महत्वाचं आहे. चरित्र आपलं लॉस, सर्व लॉस. करोडो रुपयाचं चरित्र आहे तुमचं. एकदा चरित्र तुमचं हनन झालं, चरित्रावर डाग पडला तर कोणतीही साबण आणली तर ते चरित्र शुद्ध होत नाही. कॅरेक्टर म्हणून तुम्ही सिल्वान
डॉक्टर आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांचा पीएचडीचा थेसिस त्या शासनाने अमान्य केला, विद्यापीठाने अमान्य केला. डॉक्टर आंबेडकर ते थेसिस, ते प्रबंध, पुस्तक अमान्य केल्यानंतर म्हणतात, मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण केला, ब्रेक खाल्लं, रात्रंदिवस 18 तास अभ्यास केला आणि हा प्रबंध माझा अमान्य केला. प्रॉब्लेम आपलं रुपीत. तेव्हा ते प्रबंध तिथेच टाकला आणि बाबासाहेब तिथून ताडून उठले आणि रागारागाने निघून आले. त्यांच्या मागे लुसी नावाची एक मुलगी आली. बाबासाहेब तुम्ही एवढं नाराज काय झाले, एवढं टेन्शन काय घेता तुम्ही, एवढं क्रोधी का झाले? बाबासाहेब म्हणाले, लुसी, माझी पत्नी गावाकडे गवऱ्या जमा करते, मार्केटमध्ये विकते, गवत जमा करते, मार्केटमध्ये विकते आणि माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करते, रोजमजुरी करते, लाकडं विकते. एकदा तर रमाईनं चप्पल शिवाचं दुकान टाकलं होतं. लोकांनी बाबासाहेबांची पत्नी चप्पल शिवत होती, दुकान टाकलं होतं. पण त्यांची जे चुलत आई आहे भीमरावाची लक्ष्मीबाई जिजाबाई यांनी चप्पलाचं दुकानच जाऊन टाकलं होतं. लोकांच्या चप्पला का चप्पल व्यवसाय तो करते आणि लोकांनी तिला बोलावं मारावं म्हणून चप्पलाचं दुकान जाळून. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकर इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते. मग मंजुळा नावाची तिची जे नणंद आहे त्या नणंदीनं आपलं स्वतःचं सोनं विकलं आणि लोकांच्या फाटक्या तुटक्या चप्पल आल्या होत्या त्या फाटी करून नवीन चप्पल घेऊन दिल्या. रमाईचा संघर्ष फार मोठा होता, फार मोठा होता रमाईचा संघर्ष. अन्न मिळत नव्हतं खायला, मुलांना अन्न मिळत नव्हतं, मुलं अन्न वाचून मेले. अशा अवस्थेत पीएचडीचा थेसिस त्यांचा तिथे अमान्य झाला. मग लुसी नावाची मुलगी काय म्हणते बाबासाहेबांच्या आत्मचरित्रावर, बाबासाहेब तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला जेवढे पैसे लागते तेवढे देतो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबासाहेब म्हणतात का मला दुसऱ्याचा एकही रुपया नको, दुसऱ्याला दिलेली भीक नको आहे, मला स्वाभिमानाचं जीवन पाहिजे. बाबासाहेबांना लुसी म्हणते नावाची मुलगी, बाबासाहेब तुम्ही मला खूप आवडता नाही. आवडता काय मोठी गोष्ट आहे का? पण भीमराव आंबेडकर नाही, बाबासाहेब म्हणते माझं तुमच्यावर प्रेम आहे. तर बाबासाहेबांनी काय म्हणावं, गाईचं माणसावर प्रेम असते, आई वडिलांचं मुलावर प्रेम असते, त्या पद्धतीने तू बहीण म्हणून माझ्यावर जर प्रेम करत असेल तर तुझं प्रेम मी स्वीकारतो, अन्यथा स्वीकारत नाही. परराष्ट्र बाबासाहेब परराष्ट्र, पण त्यांचं चरित्र कसं होतं, चरित्राला कोणताही डाग नव्हता. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, बाबासाहेब इंग्लंडमध्ये असताना बाबासाहेबांना ब्रेन डेज नावाचा आजार झाला होता. डोकं खूप दुखायचं बाबासाहेब आणि डोकं दुखल्यानंतर बाबासाहेब डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरला बाबासाहेब म्हणाले का माझ्या डोक्यावर ट्रीटमेंट करा, माझं डोकं खूप दुखते, खूप अभ्यास करायचे बाबासाहेब. तेव्हा त्या डॉक्टरनी बाबासाहेबांना सांगितलं, डॉक्टर आंबेडकर तुमचं डोकं जर पसरायचं असेल, दुखण्यापासून वाचवायचं असेल, डोकं फुटल्यासारखं दुखायचं तर तुम्हाला व्हिस्की नाही तर ब्रँडी घ्यावं लागेल, दारू घ्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर उठले आणि डॉक्टरला म्हणतात, डॉक्टर साहेब तुम्ही काय बोलता, मला दारू भाषण करायचं सांगतात. अहो मी या इंग्लंडमधून गेल्यानंतर भारताचं नेतृत्व करणार आहोत, मी जर दारू पिलो तर सगळा माझा समाज दारूला होतो. आजारापासून वाचण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी दारू पिली नाही. मी मेलो तरी चालेल परंतु दारू भाषण करणार नाही, हे बाबासाहेबांनी तिथं सांगितलेलं आहे. किती महान व्यक्ती होते बाबासाहेब. 45,000 पुस्तकं वाचले आणि तुमच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, गरीब श्रीमंत भेदभाव हिंदू बौद्ध मानलं. या हिंदू बौद्धामध्ये वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीची अर्धी संपत्ती, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अर्धी संपत्ती, त्यानंतर हे जे कर्मचारी बसलेल्या महिला आहेत त्यांच्या डिलिव्हरी पिरियडमध्ये 3 महिने भर पगारी, सुट्टी, डिवोर्सच्या मनाने घेता येईल. हे सगळं मान, सन्मान, प्रतिष्ठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेली आहे. महान नररत्न भारताचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सिंहासनाचे मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
बाबासाहेबांनी 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. त्यानंतर काळामध्ये 14 सत्याग्रह केला 1927ला. त्यानंतर 1930ला काळामध्ये सत्याग्रह झाला. गोलमेज परिषदेमधून स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, मतदानाचा अधिकार तुम्हाला प्राप्त करून दिला. आणि अशा पद्धतीने या महामानवांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही. सर्व तुमच्या आमच्यासाठी हे जगले म्हणून त्यांची आज जयंती साजरी. कोणाची जयंती साजरी होत नाही. जे लोकांसाठी जगले त्यांची जयंती साजरी होती. मग आता बाबासाहेबांनी काय केलं? आता आपला महत्वाचा मुद्दा आहे, आपण काय करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? पहा, तुम्ही घरदार सोडून, आई वडिलांना सोडून इथं आले. इथं टाइमपास करायला आले नाही. तुम्ही इथं नाचायला आले नाही. जे डान्स चांगले केले त्यांचं अभिनंदन. मला खूप डान्स आवडले, तुमचे भाषण खूप आवडले. अक्षरशः डोळ्यातून माझे असून येत होते तुमचे डान्स आणि भाषण ऐकताना. का हे आमच्या देशाचं भविष्य आहे. हे आमचा देश आहे. इथं बसलेले सगळे गरिबांचे पारधी, वडार, आदिवासी हे सगळे इथे जे बसलेले विद्यार्थी आहेत हे देशाचे उद्या नेते आहेत, समाज सुधारक आहे. तुम्हाला पाहून मला फार आनंद झाला. म्हणून तुम्ही हे करत असताना आपलं ध्येय निश्चित करा. बाबासाहेबांचं ध्येय काय होतं? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय निर्माण करून देणे हे बाबासाहेबांचं ध्येय होतं. तुम्ही काय ध्येय करणार? तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे का? तलाठी व्हायचं आहे का? ग्रामसेवक व्हायचं आहे, ठाणेदार व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, गार्ड व्हायचं आहे, हे पहिले ध्येय निश्चित करा. आणि त्या ध्येयाच्या मागे लागा. रात्रंदिवस त्याचा ध्यान करा. ध्येय निश्चित केल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. तुम्हाला पांढरकवड्याला जायचं का, घाटाडीला जायचं का, नागपूरला जायचं हे पहिले ठरवा आणि नंतरच त्या बसमध्ये बसा. म्हणजे जीवनामध्ये जे एक ध्येय ज्याचं निश्चित नाही ते जीवनात सक्सेस होत नाही, जीवनात यशस्वी होत नाही. सोबतच त्याचं वेळापत्रक करा. वेळापत्रक मूर्खासारखे सकाळी 8 वाजेपर्यंत झोपून राहू नका. सकाळी 4 वाजता उठायची सवय पाडा. व्यायाम करा, मेडिटेशन करा, मनाला प्रसन्न करा. मन आणि प्रसन्न सर्व स्थितीचे कारण. मन प्रसन्न नाही आपण काहीच करू शकत नाही. मन तल्लख ठेवा. मनाची शुद्धता करा. काम, क्रोध, मोह, मत्सर, द्वेष लावा लावा, चोरी करणे, हिंसा करणे, खोटं बोलणे याच्यापासून तुम्ही आली करा. मैत्री, सगळ्यासोबत मैत्रीनं वागा. सकाळी ध्यान करा. सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट मोबाईल जे आहे हा मोबाईल कधीच वापरू नका. कितीही त्याच्यात ज्ञान असू द्या. या मोबाईलमुळे ही पिढी बर्बाद होत आहे. मोबाईल तुम्ही 50,000चा घ्यावं तर जेव्हा तुम्हाला समज येते तेव्हा घ्या. आता तुमच्या हातात मोबाईल दिल्यामुळे नको ते गाणे पाहता, नको ते पिक्चर पाहता, कार्टून पाहता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ बर्बाद होतो, तुमचं आयुष्य बर्बाद होते, तुम्हाला पताच लागत नाही. आणि मोबाईलची जेव्हा सवय पडते तेव्हा झोप होत नाही. 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात मुलं. काही हे मुलं आई वडिलांचं स्वप्न, शिक्षकाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. म्हणून मोबाईलचा वापर कमी करा. आवश्यक तिथे मोबाईल वापर. काही गरज नाही मोबाईलची. आमच्या सगळ्यांना मोबाईल होते का? आम्हाला मोबाईल माहीत नव्हते तरी आम्ही शिकलो का? मग तुम्ही मोबाईल वापरायचा नाही. एक लक्षात ठेवा. सोबतच शेवटी हे सांगेल मी, तुमचे मित्र हे तुमच्यापेक्षा हुशार असतात. तुमचे मित्र जर चांगले नसेल तर तुम्ही ठरवून टाका का माझं आयुष्य बर्बाद झालं. मित्र जर खरा, गुटखा, दारू याच्या आहारी असेल, मित्र जर झोपाळले असेल, मित्र जर टाइमपास करणारे असेल तर तुमचंही आयुष्य तसंच होईल. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले, जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचं अन्न घ्या. पुस्तकं घ्यावी. ज्या कोणी चांगले माणसं आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही पुस्तकं घ्या. पुस्तकं वाचल्यानं माणसाचं मस्तक हे सुदृढ होत असते. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. ज्ञानाची निर्मिती शाळेमधून होते. म्हणून आयुष्यात लक्षात ठेवा, शाळा सोडू नका. मोळी आईला विकू द्या,
गरिबी राहू द्या, पण शाळा खूप शिका, खूप पदव्या मिळवा आणि तुमच्या गावाचं नाव तुम्ही मोठं करा. अशा पद्धतीने आज 14 एप्रिल या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की या शाळेमध्ये तुम्ही आले हे तुमचं एक योगायोग, चांगली गोष्ट आहे. या शाळेचे शिक्षक हिरे आहे, हिरे. ऊस खाताना ऊसामध्ये जेवढा घोळवा आहे ना तेवढा ऊस चोळू खातो. या शिक्षकामध्ये जेवढे काही गुण आहे ना तेवढे तुम्ही गुण घ्या, गुण आणि मोठे व्हा, गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा. बाबासाहेबांनी देशाचं जगामध्ये जसं नाव केलं तसं किमान गावामध्ये तुम्ही तुमचं नाव मोठं करा. टाइमपास करू नका. टाइमपास केलं ना आयुष्य हे तुमचं टाइमपास होईल. बाबासाहेबांनी या देशाची जातीयता नष्ट केली, अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड सगळ्या गोष्टीवर त्यांनी अभ्यास केला आणि माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, सर्व समान निर्मिती व्हावी यासाठी आज जे सगळं शासन चालू आहे हे संविधानानुसार चालू आहे. आज माहिती आहे का काय होत आहे तुम्हाला? आता तुम्ही लहान, आज तुम्ही लहान. 45,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या. तुमचे वसतिगृह आता बंद होण्याच्या वाटेवर आहे. तुम्हाला आता घर बसल्या पैसे मिळत. जे वसतिगृह गव्हर्नमेंट खर्च करते ना तुमच्या जेवणावर, तुमच्या कपड्यावर, आता तसं नाही आहे. आता तुम्ही घरी राहायचं किंवा दुसरीकडे एखाद्या ठिकाणी रूम करून राहायचं, तुमच्या अकाउंटवर पैसे जमा. साधा योजना. अहो आज वसतिगृहात असून तो कोणता शिकत नाही तर गावात फोन करून शिकते का? मग हे वसतिगृह बंद झाले अनेक ठिकाणचे, कारण शिकून तुम्हाला द्यायचं नाही. तुम्ही जर शिकले तर तुम्ही शासनासाठी जमात व्हा, तुम्ही नोकरीला जा, तुम्ही अन्याय सहन करणार नाही, तुम्ही त्यांचं जादू टोणा, कर्मकांड, बुवाबाजी सहन करणार नाही, असत्य गोष्टी तुम्हाला मान्य राहणार नाही. म्हणून तुम्ही त्यांचा विरोध करू नये म्हणून शिक्षण प्रणाली बर्बाद करत आहे शासन. या देश एक विचारवंत म्हणतो देशाला बर्बाद करायचा असेल तर तिथली शिक्षण प्रणाली पहिले बर्बाद करा. आता ती बर्बाद झालेली आहे. आता तुम्ही एमए व्हा, पीएचडी व्हा, एमपी व्हा, नेटसेट व्हा, बीएड व्हा, डीएड व्हा, नोकऱ्या बंद, एलपीजी धोरण आलं, खाजगीकरण आलं. मग आता तुम्ही म्हणता आम्ही शिकायचं का नाही? शिकणं नोकरीसाठी नाही, तुम्हाला सत्य असत्यातला फरक कळावा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, तुम्हाला वेगवेगळे गुण माहीत व्हावं, देश इंटरनॅशनल नॅशनल लेवलवरच्या गोष्टी माहीत व्हावं आणि प्रतिष्ठेनं तुम्ही जगावं यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. मग हे शिक्षण घेत असताना तुम्हाला व्यवहार कळायला पाहिजे, तुम्हाला वागणं कळायला पाहिजे, तुम्हाला भाषण देता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. तुम्ही खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. तुम्ही बाबासाहेबांचं स्वप्नच होतं, त्यासाठी ही शाळा निर्माण केला, त्यासाठी हे वसतिगृह निर्माण केले, स्कॉलरशिप दिली. बाबासाहेब म्हणतात ही बिल्डिंग किंवा दगडात होण्याची नाही, हा कारखाना नाही विद्यार्थी निघणारा. बाबासाहेब म्हणतात इथे विचारवंताची खाण निघली पाहिजे, ज्ञानवंत विद्यार्थी इथून निघले पाहिजे आणि देशाचं नाव मोठं केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ऐकून घेतलं. मी काही तुम्हाला भाषण दिलं नाही, परंतु माझे मुलं म्हणून, माझे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही जे काही मी सांगितलं ते त्याचं चिंतन करा, मनन करा, त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही एक दिवस या शिक्षकासारखे, शिक्षिकासारखे पुढे आले पाहिजे. एवढंच बोलतो, लांबलेले शब्द इथे थांबवतो. जय हिंद, जय भारत.